सो हेलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्लॉगमध्ये आम्ही चाललो आहे फिरायला. सो मी आणि माझा भाऊ निघालो आहे किल्ले मच्छिंद्रगड येथे. सोबतच आम्ही रामलिंग बेट येथे पण फिरून येणार आहे. तर आम्ही पेटपूजा केली फर्स्ट आणि त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये बसून निघालो. फायनली एक 4 ते 5 तासानंतर आम्ही तिथे पोहोचलो. खूप सुंदर व्ह्यू होता तिथला. त्याच्यानंतर आम्ही चालत निघालो आमच्या घरी. आय थिंक 2 ते 3 किलोमीटर्स तरी आम्हाला चालावं लागलं आमच्या घरी रीच होण्यासाठी. आम्ही सगळेच प्रवासाने इतके थकलो होतो की घरी जाऊन आम्ही डायरेक्ट झोपलोच. सो त्यानंतरच्या क्लिप्स मी शूट करू शकले नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट सकाळीच उठून मी डायरेक्ट स्वयंपाकघर म्हणजे किचनमध्ये गेले आणि स्वयंपाक करायला मी स्टार्ट केलं. गाईज, तुम्हाला वाटतं मी स्वयंपाक करत नाही, बट सी आय कॅन डू. आणि ही मुलगी उगाच आत बाहेर करत होती, आम्हाला बिनकामाचा त्रासच देत होती. ते असतात ना छोटी मुलं जे उगाच आत बाहेर करतात, त्यातलाच हा एक नमुना आहे आमचा. स्वतःही काही करत नाही ना आम्हालाही काही करू देत नाही. त्यानंतर माझी काकी पण आली किचनमध्ये. आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक बनवला आणि तिला हे समजत नव्हतं की मी चहामध्ये साखर टाकली का मीठ टाकली आहे. ब्रो, आय एम नॉट ए इडियट की मी चहामध्ये मीठ टाकेन. तर मी तिला नीट समजावून सांगितलं की मी मीठ नाही टाकलं आहे, साखरच टाकली आहे चहामध्ये. ज्यांना ऑनेस्टली वाटतं ना मी काही घरी बनवत नाही, त्यांनी हा व्हिडिओ बघून घ्या. जेव्हा जेव्हा वाटेल मी काही बनवत नाही तेव्हा हा व्हिडिओ बघत जावा. मे बी निदान तेव्हा तरी तुम्हाला पटेल की मी काहीतरी बनवते घरी. सो मी व्लॉग बनवत असताना मामा माझ्या किचनमध्ये आले. गाईज, डोंट जज द आउटफिट. आता घरगुती व्लॉग आहे म्हणल्यावर हे असणारच. परत ही पोरगी आली आम्हाला त्रास द्यायला. ही फक्त आत बाहेर करते. हिला फक्त शेंगदाणे पाहिजे होते म्हणून येत होती. पण मी पण हुशार आहे, मी हिला शेंगदाणे दिलेच नाही. माझा भाऊ बिनकामाचा हिचेच व्हिडिओ शूट करत होता. आय थिंक माझ्यापेक्षा जास्त क्लिप तर माझ्या व्लॉगमध्ये हिचेच असणार आहेत. सो नेक्स्ट पोहे खाऊन आम्ही रामलिंग बेट येथे गेलो. मी तर असेच गेलो होते फिरायला, पण मला ऑनेस्टली माहीत नव्हतं हे खूप फेमस आहे. कारण नंतर जेव्हा मी तिथून परत आले तेव्हा भरपूर जण माझे हायलाईट्स वगैरे बघून मला विचारत होते की तू रामलिंग बेटवरती गेली होती का. आणि ना वाजलं की यस गेली होती. तेव्हा ते लोक मला बोलले की हे खूप फेमस आहे ना, आम्हाला पण तिथे जायचं आहे. देन आय रिअलाइज की हे खूप फेमस आहे. माझा भाऊ मे बी या छोट्यावरनं काहीतरी बोलून गंडवत आहे सध्या, कारण क्लिप्स तुम्ही बघू शकता. ह्या 3 मुलींना खरंच खूप आगाव आहेत. दिसत्यात साध्या भोळ्या, पण लिटरली खूप आगाव आहेत ह्या पोरी. आणि ह्या पोरीचा बिनकामाचा लाड सुरू आहे सध्या माझ्यासमोर. तिला पाय असून तिला खांद्यावर घ्यायची काही गरज आहे का ब्रो. गाईस, मी तुम्हाला बोलले होते ना माझ्यापेक्षा जास्त क्लिप्स ह्या मुलीचेच असणार आहेत. जाऊ दे तो विषय, बट तिथला व्ह्यू आहे ना एकदम मस्त होता. आत्ता सध्या आम्ही मंदिराकडे चाललो होतो आणि तिथे इतकी मस्त झाडं होती ना, ऑनेस्टली खूप सुंदर व्ह्यू होता तिथला. काय वाटलं त्या कपल्सना बघून? त्या कपल्सना बघून मला माझ्या स्वप्नाच्या परीची आठवण आली. आता या पोरीला सांभाळ. काय आहे? त्यानंतर ह्या साईडचं फिरून झाल्यावर बेटाच्या दुसऱ्या साईडला आम्ही गेलो. तिथे पण भरपूर कपल्सच होते.
त्याच्यानंतर नेक्स्ट मॉर्निंग आम्ही गेलो गडावरती, कारण तिथे यात्रा होती आणि खूप गर्दी पण होती सकाळी सकाळी, त्यामुळे आम्ही थोडंसं लेट गेलो होतो. आय थिंक 9 वाजता काहीतरी गेलो होतो. सो तिथली गर्दी थोडी कमी झालेली. किती मस्त व्ह्यू आहे गाईज, डोंगर, तिथून सूर्य असा उगवतोय, झाडी वगैरे सगळं मस्त होतं एकदम.